खरं म्हणजे आज प्रत्यक्ष आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टीने मोठा भाग्याचा आणि आनंदाचा दिवस आहे। तमाम मराठी मनं आज सुखावली आहेत, आनंदित आहे, जल्लोष आहे, उत्साह आहे। आणि बाहेर देखील पाहत होतो की सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद पाहायला मिळाला की अनेक वर्षाची तपश्चर्या, अनेक वर्षाच्या आपण आतुरतेने या दिवसाची वाट पाहत होतो। सुधीर भाऊंनी, खरं म्हणजे सुधीर भाऊंना धन्यवाद द्यायला पाहिजे की तुम्ही अगदी वेळेवर ही वागणुका आणलेली आहेत। वेळेवर आणली म्हणजे तसं काय वेगळा विचार करू नका। सरकारने दिलेला शब्द आपण पाळला आणि आज त्याचं प्रत्यक्ष दर्शन आपण या ठिकाणी घेतोय। खरं म्हणजे शिवरायांनी संपवला अफजल खान आणि ही वागणूक म्हणजे आपल्या महाराष्ट्राची शान। आणि म्हणून आजचा दिवस आपल्या सगळ्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। डोळ्यात प्राण आणून आपण या क्षणाची वाट पाहत होतो। तो क्षण अखेर आला आणि वागणकांचं दर्शन झालं। उद्यापासून लाखो शिवप्रेमींना, शिवभक्तांना वागणकांचं दर्शन म्हणजे फक्त वागणकांचं दर्शन नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचं, पराक्रमाचं, शूरतेचं, वीरतेचं दर्शन होणार आहे। खरं म्हणजे काही लोक त्याच्यावर शंका उत्पन्न करतायत। खरं म्हणजे हे दुर्दैव आहे। हे छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वाघनखांनी अशा थिप्पाड जो स्वराज्यावर चाल करून आला, त्या अफजल खानाचा कोथळा काढला। ती वाघनकं येत आहेत हे बघून सगळ्यांच्या मनामध्ये खरं म्हणजे एक अभिमान, एक गौरव वाटला पाहिजे, एक स्फूर्ती आली पाहिजे, जशी आपल्यामध्ये आज आली आहे। परंतु ठीक आहे, काही लोकांना फक्त राजकारण करायचं असतं आणि चांगल्या कामाला गालबोट लावायचं असतं, तो त्यांचा प्रयत्न सुरू आहे। परंतु वाघनकांवर आक्षेप घेणं म्हणजे खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा, पराक्रमाचा, शूरतेचा, वीरतेचा अपमान केल्यासारखं आहे। आणि शिवभक्त कदापि हे सहन करणार नाही। हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि हा सगळा परिसर जो आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे। आणि म्हणून आज आपण एका क्षणात भूतकाळाचा धागा वर्तमानाशी जोडला आहे। 365 वर्षाचं अंतर आपण एका सेकंदात पार केलं आणि अफजल खान शिवरायांना जिवंत पकडण्यासाठी किंवा ठार मारण्याचा विडा घेऊन आला होता, पण महाराजांनी अतुलनीय शौर्य, पराक्रम गाजवला आणि प्रतापगडाच्या पायथ्याशी खान धारातीर्थ पडला, खानाचा वध केला। विरोधी पक्षाला निमंत्रण होतं, कारण आपण सरकार म्हणून सगळ्यांना सोबत हा कार्यक्रम जो आहे हा राजकीय कार्यक्रम नाही। हा खरं म्हणजे एक प्रत्येकाला अभिमान, गौरव, प्रेरणा, ऊर्जा देणारा हा कार्यक्रम आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनकं, अफजल खानाचा कोथळा बाहेर काढण्यासाठी वापरलेली ही वाघनकं, यांचं दर्शन घेण्यासाठी तमाम या राज्यातले, देशातले लाखो शिवभक्त आसुसलेले आहेत। आणि अशा वेळेस या ठिकाणी विरोधी पक्ष जो आहे तो बहिष्कार घालतो, यापेक्षा दुर्दैव काय असू शकतं। आणि म्हणून प्रत्येक चांगल्या कामामध्ये त्यांनी बहिष्कारच घातलेला आहे। त्यामुळे त्यांच्याकडून आपण काय अपेक्षा करणार आणि त्यांना योग्य ती
आपण काही करायची आवश्यकता नाही. हे छत्रपती शिवरायांचे मावळे आणि शिवभक्त त्याला उत्तर देतील, एवढंच मी या प्रसंगी सांगतो. आणि ही वाघनकं म्हणजे खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनकं आली आहे. पण साक्षात आपल्याला वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांचाच एक वास्तव्य किंवा या ठिकाणी आभास होतोय. कारण ही वाघनकं म्हणजे वीरता, ही वाघनकं म्हणजे शूरता, ही वाघनकं म्हणजे साक्षात स्वराज्य करता, आणि ही वाघनकं म्हणजे शिवरायांची वीर गाथा. आणि म्हणून मी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.